हॅलो एव्हरीवन, मी जयवंत देशमुख. पुन्हा एक वेळा तुमचं परम एज्युकेशनमध्ये स्वागत. मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स लेक्चर 1 आपण बघितलंय. त्या लेक्चरमध्ये डीएनए, त्याचे पॉलिन्यूक्लियोटाइड चेन, त्याचं स्ट्रक्चर, न्यूक्लियोटाइड कशाने बनलेलं आहे, तर इट इज मेड अप ऑफ रायबोज, नायट्रोजन बेस अँड फॉस्फेट. ठीक आहे. रायबोज शुगर असेल किंवा डीऑक्सिरायबोज शुगर असेल. एक रिकॅप म्हणून आपण ब्रीफ करू. आपण त्याला आपण सांगितलंय सांगितलंय न्यूक्लियोटाइड आपण डिटेल बघितला, बरोबर की नाही. न्यूक्लियोटाइडचे 3 कंपोनंट आपण सांगितले होते. 3 कंपोनंट काय, एक कंपोनंट होता तुमचा शुगर, ठीक आहे, अदर वॉज युअर नायट्रोजन बेस अँड थर्ड कन्स्टिट्युएंट वॉज फॉस्फेट ग्रुप. ठीक आहे. नायट्रोजन बेसेस कुठले आहेत ते बघितलं आपण. नायट्रोजन बेसेस मध्ये आपण सांगितलंय प्युरिन आणि पायरिमिडिन बेसेस. ठीक आहे. प्युरिन मध्ये आपण सांगितलं ॲडेनिन अँड गॉनिन. ॲडेनिन, गॉनिन त्यांचे केमिकल नेम सुद्धा आपण बघितले, स्ट्रक्चर डिटेलमध्ये बघितलंय. पायरिमिडिन मध्ये 3 असणार. एक असणार तुमचा युरासिल, थायमिन अँड सायटोसिन. ठीक. मग या नायट्रोजन बेस सोबत तुमची शुगर तर आरएनएच्या केसमध्ये शुगर कुठली सांगितली आपण, रायबोज शुगर. ठीक आहे. नो डाऊट इट इज पेंटोज शुगर, फ्युरन रिंग वगैरे सगळं डिटेल बघितलं आपण. आणि डीएनएच्या केसमध्ये ही जी शुगर असणार आहे तर दॅट इज युअर डीऑक्सिरायबोज शुगर. ठीक आहे. त्याला डीऑक्सिरायबोज का म्हटलं, कारण सेकंड पोझिशनला जो ओएच ग्रुप होता रायबोज शुगरचा, आता तो आपण ऑक्सिजन काढून टाकला तेव्हा ती शुगर झाली डीऑक्सी, एलिमिनेटेड ऑक्सिजन अशी शुगर, म्हणजेच डीऑक्सिरायबोज शुगर. ह्या डिटेल गोष्टी बघितल्या आपण. आता या दोघांमध्ये शुगर आणि नायट्रोजन बेस यांच्यामधला जो बॉन्ड होता दॅट बॉन्ड वॉज युअर एन ग्लायकोसाइडिक बॉन्ड लिंकेज. आणि या दोघां मिळून जे स्ट्रक्चर तयार झालं होतं, या दोघां मिळून त्याला आपण बोललो होतो न्यूक्लियोसाइड. ठीक आहे. आता न्यूक्लियोसाइड आणि फॉस्फेट ग्रुप यांच्यामध्ये जी लिंकेज होती तर दॅट लिंकेज वॉज युअर फॉस्फोडायस्टर लिंकेज. त्याला फॉस्फोडायइस्टर लिंकेज का म्हणतात तेही डिटेलमध्ये आपण बघितलंय. फॉस्फोडायइस्टर लिंकेज. तर हा झाला आपला रिकॅप. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, क्लिअर. या लेक्चरमध्ये आपण थोडंसं पुढे जाऊ. पुढे इन द सेन्स आपल्या एनसीईआरटीच्या अकॉर्डिंगली आपण समोर जातो आहोत. आणि त्याच्यामध्ये आता डीएनएची डिस्कवरी कुणी केली आहे, मग डीएनएचं स्ट्रक्चर कसं इल्युसिडेट झालं किंवा कुठला पिरियड तो होता, नंतर वॉटसन आणि क्रिक यांचं डबल हेलिक्स मॉडेल आणि त्याचे सेलियंट फीचर्स या लेक्चरमध्ये आपण कव्हर करू. राईट. चलो लेट्स मूव टू द डिस्कवरी ऑफ डीएनए. आता डीएनए तुम्हाला माहिती आहे डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड म्हणजे डीएनए इज अ न्यूक्लिक ऍसिड. हे आता आपल्याला आफ्टर डिस्कवरी कळलेलं आहे. फ्रेडरिक मिशर या सायंटिस्टनी जेव्हा ही वॉज स्टडिंग ऑन अ पस सेल. ठीक आहे. पस सेलची स्टडी का केली, कारण त्याच्यामध्ये WBCच्या जास्त असतील. ठीक आहे ना. मग या पस मधून त्यांनी काय केलं, न्यूक्लियस आयसोलेट केला. हा न्यूक्लियस आयसोलेट केल्यानंतर त्यांना या न्यूक्लियसमध्ये एक सबस्टन्स सापडला आणि त्या सबस्टन्सला त्यांनी नाव दिलं न्यूक्लिन. ठीक आहे. त्याला नाव काय दिलं, न्यूक्लिन. अँड लेटर ऑन इट वॉज फाउंड टू बी ऍसिडिक इन नेचर. याचं नेचर कसं सापडलं नंतर, ऍसिडिक. मग ऍसिडिक नेचर असल्यामुळे या न्यूक्लिनचं त्यांना ऍसिडिक नेचर सापडलं म्हणून त्यालाच नाव दिलं न्यूक्लिक ऍसिड. क्लिअर दिस. प्रॉब्लेम काय झाला की हे न्यूक्लिक ऍसिड याचं स्ट्रक्चर जर इल्युसिडेट करायचं असेल तर इट शुड बी इन इट्स इंटॅक्ट फॉर्म. म्हणजे आपल्याला माहिती आहे 2.2 मीटर इज द लेंथ ऑफ ह्युमन डीएनए. पण तो त्या न्यूक्लियर, कारण त्यावेळी डेव्हलपमेंट झालेली नव्हती. डिस्कवरी केव्हा केली यांनी, 1869 मध्ये यांनी ही डिस्कवरी केली. त्यावेळी तर मेंडलचे वर्क सुरू झालेलं होतं इनफॅक्ट, राईट. आणि 1865 पासून 1873 पर्यंत, बरोबर की नाही. तर त्या पिरियडमध्ये देर वॉज नो डेव्हलपमेंट ऑफ मायक्रोस्कोपी किंवा असे काही टेक्निक्स नव्हते, टेक्निकल प्रॉब्लेम्स होते की त्या न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असणारं जेनेटिक मटेरियल ॲज सच बाहेर इंटॅक्ट काढता येईल. म्हणजे त्यांनी जेव्हा काढण्याचा ट्राय केला असेल तर तेव्हा तुटणार, कारण इट इज 2.2 मीटर लॉंग मॉलिक्यूल. तर कम्प्लीट स्ट्रक्चर काढता आलं नाही म्हणून त्याचं स्ट्रक्चर सुद्धा इल्युसिडेट करता आलं नाही. ठीक आहे. काय प्रॉब्लेम होता की याचं स्ट्रक्चर फाइंड आउट करण्यामध्ये, प्रॉब्लेम्स इन फाइंडिंग आउट स्ट्रक्चर. प्रॉब्लेम्स असे होते की इंटॅक्ट मॉलिक्यूल
वॉज नॉट सेपरेटेड, आज सेपरेट करता आला नव्हता. इट वॉज नॉट सेपरेटेड. अँड सेकंड थिंग की तेव्हा असे टेक्निक्स डेव्हलप नव्हते की त्यांचं ऍक्च्युअल स्ट्रक्चर कसं असेल, हेलिक्स आहे की त्याच्यामध्ये कुठले बेस पेअर होतात हे स्ट्रक्चर काढता आलं नाही. म्हणजेच टेक्निकल इश्यू सुद्धा तेव्हा होते. म्हणजे टेक्निकल प्रॉब्लेम्स इन कशामध्ये, इन इल्युसिडेशन ऑफ स्ट्रक्चर, डीएनए स्ट्रक्चर आय मीन. वेल क्लिअर दिस. मग काय झालं, कंटिन्युअसली स्टडीज ह्या सुरूच होत्या. 1869 आणि जेव्हा डीएनएचं डबल हेलिक्स मॉडेल शोधलं गेलं तर दॅट पिरियड वॉज 1953. क्लिअर दिस. 1953 मध्ये वॉटसन अँड क्रिक यांनी डबल हेलिक्स मॉडेल ऑफ डीएनए वॉज गिव्हन बाय देम. डबल हेलिकल स्ट्रक्चर त्यांनी डीएनएचं सांगितलं. मग मीनव्हाईल यांच्यामध्ये मॉरिस विल्किन्स अँड रोसालिन फ्रँकलिन हे जे सायंटिस्ट होते तर यांनी एक टेक्निक डेव्हलप केलं. ठीक आहे ना. यांनी एक टेक्निक डेव्हलप केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक्सरे डिफ्रॅक्शन मेथड यूज केली. काय यूज केलं यांनी, क्रिस्टलोग्राफी म्हणू आपण त्याला, एक्सरे डिफ्रॅक्शन क्रिस्टलोग्राफी. म्हणजे काय केलं असावं यांनी, प्रोबेबली यांनी त्या जेनेटिक मटेरियल वरतून एक्सरेस पास केले असतील आणि याची एक फोटोग्राफिक प्लेट तयार केली म्हणजे. आणि त्याच्यानंतर त्यांना एक सिंपल मॉडेल एक सापडलं की हा हेलिकल फॉर्म मध्ये. क्लिअर. म्हणजे सिम्पली काय केलं असतं यांनी की सपोज हे कंटेनर घेऊ आपण, हे कंटेनर, या कंटेनर मध्ये त्यांनी असं हे स्ट्रक्चर ठेवून दिलं आणि याच्यावरती आता एक्सरे पाठवले आणि याच्यापासून त्यांना जी प्लेट मिळाली या प्लेटवरती त्यांना कुठलं तरी एक पर्टिक्युलर स्ट्रक्चर मिळालेलं असावं. बरोबर आहे की नाही. त्याला म्हणायचं एक्सरे क्रिस्टलोग्राफिक मेथड. मग याच्या आणि त्यांनी मॉडेल काय दिलं, सिंपल. ऍक्च्युअल फायनल मॉडेल जे दिलं, कन्फर्म मॉडेल, दॅट वॉज गिव्हन बाय वॉटसन अँड क्रिक. पण यांनी सिंपल डबल हेलिकल स्ट्रक्चर याचं दिलं. आणि या हेलिकल स्ट्रक्चरचा बेस काय होता की बेस पेरिंग, कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग. ठीक आहे. की दिस मॉरिस विल्किन्स अँड रोसालिन फ्रँकलिन याची एक्सरे डिफ्रॅक्शन क्रिस्टलोग्राफी हे जे टेक्निक होतं त्याचा आधार काय होता, याचा बेस काय होता, इट वॉज बेस्ड ऑन बेस पेरिंग बिटवीन न्यूक्लियोटाइड्स. क्लिअर दिस. अजूनही इल्युसिडेशन ह्या स्ट्रक्चरचं कम्प्लीट झालेलं नव्हतं. मग त्याच वेळी एरविन शार्गफ ह्या सायंटिस्टनी सुद्धा वेगवेगळे ऑर्गॅनिझमचे डीएनए सेपरेट केले आणि त्यांचं स्ट्रक्चर स्टडी करण्याचा ट्राय केला. मग आपण शार्गफ बद्दल लिहू. एरविन शार्गफ. ठीक आहे. एरविन शार्गफने काय केलं की आयसोलेटेड डिफरंट काय म्हणू आपण त्याला, डीएनएस फ्रॉम डिफरंट ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे. आणि डिफरंट ऑर्गॅनिझम थोडासा व्यत्यय आला होता. ऑलराईट. ही आयसोलेटेड डिफरंट डीएनएस फ्रॉम डिफरंट ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे. आणि त्यांना नंतर त्याच्यामध्ये एरविन शार्गफला काय सापडलं की देर इज अ कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग अँड द रेशिओ, प्युरिन आणि पायरिमिडिनचा रेशिओ त्यांना कॉन्स्टंट सापडला. ठीक आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं रेशिओ ऑफ प्युरिन इज इक्विव्हॅलंट टू रेशिओ ऑफ पायरिमिडिन्स. मिनिंग काय झाला की जितके प्युरिन्स असतील तितकेच पायरिमिडिन्स असतील. आणि कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग काय सांगते तुम्हाला, ए विल ऑलवेज पेअर विथ टी. ठीक आहे. डबल हायड्रोजन बॉन्डनी ए ही नेहमीच टी सोबत पेअर होणार आणि जी विल ऑलवेज पेअर विथ सी. आता ए आणि टी हे दोन कोण आहेत तुमचे, प्युरिन बेसेस आहेत. यांनी पेअरिंग कोणासोबत केलं, इकडे बघा, दिस इज युअर पायरिमिडिन बेसिस. तर हे क्रेडिट कोणाला जातं, तर शार्गफला जातं. शार्गफने काय सांगितलं की रेशिओ ऑफ प्युरिन टू पॅरिमिडिन इज कॉन्स्टंट. दिस रेशिओ इज इक्वल, म्हणजेच त्याला म्हणू शकतो दिस रेशिओ इज कॉन्स्टंट. दुसऱ्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर आपण बोलू शकतो A/T इज इक्वल टू G/C इज इक्वल टू 1. हा रेशिओ कॉन्स्टंट आहे. किंवा
आपण याला असे लिहू शकतो A प्लस जी अपॉन टी प्लस सी इज इक्वल टू 1. दिस रेशिओ इज कॉन्स्टंट. आणि यालाच आपण आता आज कोणत्या नावाने ओळखतोय? दिस इज शार्गप्स रूल. याला म्हणतो आपण शार्गप्स रूल. ठीक आहे. म्हणजेच इन शॉर्ट डीएनएची जी डिस्कवरी झाली किंवा त्याचं स्ट्रक्चरचं डिस्कवरी म्हटल्यापेक्षा आपण काय म्हणू, स्ट्रक्चर इल्युसिडेशन. इल्युसिडेट करणे म्हणजे काय, त्याचं ऍक्च्युअल स्ट्रक्चर काय बाबा, हेलिक्स मध्ये प्रेझेंट आहे का, बेस पेरिंग होते का, मग कुठले बेस कुणाशी अटॅच होतात, हे ओव्हरऑल स्ट्रक्चर, त्यांच्याबद्दल डिस्टन्स, ह्या सगळी जी डिस्कवरी झाली तर त्याच्यामध्ये एका सायंटिस्टचं कॉन्ट्रीब्युशन होतं का? नाही. कॉन्ट्रीब्युशन कोणाकोणाचं होतं? मग लास्ट लाईनवरती आपण बघितलं की व्हेरायटीज मॉरिस विल्किन अँड रोझलिंड फ्रँकलिन यांचं एक्सरे डिफ्रॅक्शन क्रिस्टोग्राफी ही एक मेथड याला युजफुल झाली. सेकंड तुमचं शार्गप्सचा रूल आला, त्यांनी कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग आहे असं सांगितलं. आणि रेशिओ जो आहे प्युरिन आणि पायरिमिडिन यांचा कॉन्स्टंट आहे. क्लिअर दिस. मग हे सगळ्या इन्फॉर्मेशन आता आपल्यापर्यंत पोहोचल्या, राईट. आणि फायनली इन 1953 फायनल मॉडेल वॉज गिवन बाय वॉटसन अँड क्रिक. आणि हे जे डीएनएचं मॉडेल आहे दॅट इज आयडेंटिफाईड और नोन बाय वॉटसन अँड क्रिक डबल हेलिकल मॉडेल ऑफ डीएनए. डबल हेलिक्स मॉडेल ऑफ डीएनए. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. आता आपण बघू त्याचे सॅलियंट फीचर्स. हे जे डीएनए आहे तर डीएनएचे सॅलियंट फीचर्स काय? स्ट्रक्चर बद्दल बोलतोय आपण. सॅलियंट फीचर्स. ओके. डीएनएची स्ट्रँड फॉर एक्झाम्पल डबल हेलिकल स्ट्रक्चर म्हणजे हे एक असं स्ट्रक्चर आहे. वेल, आपण सांगितलं की इट हॅज पोलॅरिटी. या दोन स्टँड्स आहेत तर इकडे 5 डॅश एंड असणार, तर याचंच दुसरं एंड काय असणार आहे? 3 डॅश एंड. आणि या स्टँड्स अँटी पॅरलल असतात ते बघू आपण. याला 5 डॅश म्हणणार तर दुसऱ्या स्टँडला आपण 3 डॅश म्हणणार. आता समजण्यासाठी म्हणून आपण काय करणार की याला ॲरो देऊन देऊ. ॲरोने आपल्याला काय कळेल? 5 to 3 ही डायरेक्शन आणि याची ही डायरेक्शन. म्हणजेच तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर बोथ द स्ट्रँड्स आर अँटी पॅरलल. एक एक सॅलियंट फीचर लिहू आपण. डीएनए इज डबल स्ट्रँडेड स्ट्रक्चर. दोन स्ट्रँड यांचे आहेत. इट इज डबल स्ट्रँडेड स्ट्रक्चर. क्लिअर आहे. आता हे स्ट्रँड्स कसे सांगितले आपण? दीज स्ट्रँड्स आर अँटी पॅरलल. स्ट्रँड्स ऑफ डीएनए आर अँटी पॅरलल. ठीक आहे. अँटी पॅरललचा मीनिंग काय होतो? यांच्यामध्ये डिस्टन्स जे असणार आहे हे डिस्टन्स कॉन्स्टंट असणार, फक्त डायरेक्शन ऑफ ओरिएंटेशन विल बी ऑपोजिट. आता ही 3 ते 5 चालली आहे तर ही दुसरी 5 ते 3 येते, म्हणजे त्या पॅरलल आहेत. याला जर सरळ सरळ स्ट्रक्चर काढायचं झालं तर हे जर लिनियर स्ट्रक्चर आपण घेतलं तर अशा दोन डीएनए स्टँड दिसतात. तर एक 5 प्राइम डायरेक्शन 5 डॅश टू 3 डॅश जाणार आणि दुसरी 5 डॅश टू 3 डॅश अशी डायरेक्शन याची असणार. म्हणजे यांच्यामधलं हे डिस्टन्स सारखं आहे, फक्त एकमेकाला पॅरलल पण कसे डायरेक्शन इज अपोजिट. दॅट इज वाय इट इज अँटी पॅरलल स्टँड. सो स्टँड्स आर अँटी पॅरलल. पोलॅरिटी, दे शोज पोलॅरिटी. मग पोलॅरिटी कशी आहे? वन एंड इज 5 डॅश. डिटेल मध्ये लिहू आपण. वन एंड हॅज 5 डॅश. ओके, इज म्हणू आपण, हॅज पेक्षा इज. वन एंड ऑफ डीएनए is 5 dash and other end is 3 dash. हे का आहे हे सुद्धा आपण बघितलं. नेहमी नवीन न्यूक्लियोटाइड जो पॉलिन्यूक्लियोटाइड चेन मध्ये ऍड होतो तर इट ऍड्स टू द 3 डॅश एंड ऑफ द युअर न्यूक्लियोटाइड चेन. ठीक आहे ना. मग हे झालं अँटी पॅरलल. इथे दिसते तुम्हाला अँटी पॅरलल आहेत, त्यांच्यामध्ये डिस्टन्स. आता यांच्यामध्ये पेरिंग होणार तर ती पेरिंग कशी असणार आहे? कॉम्प्लिमेंटरी. तर चौथा पॉइंट लिहू आपण. देयर इज अ कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग. कॉम्प्लिमेंटरीचा अर्थ काय होतो? कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग याचा अर्थ हा होतो की ए विल ऑलवेज पेअर विथ टी. याचा मिनिंग हा झाला ॲडेनिन विल ऑलवेज पेअर विथ थायमिन. ॲडेनिन विथ डबल. यांच्यामध्ये बॉन्ड कोणता असतो? यांच्यामध्ये बॉन्ड असणार हायड्रोजन बॉन्ड. ठीक आहे. And guanine will always pair with cytosine with triple hydrogen bond. याच्यामध्ये 3 हायड्रोजन बॉन्ड असतील आणि यांच्यामध्ये 2 हायड्रोजन बॉन्ड्स प्रेझेंट असतील.
म्हणजे ही झाली कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग. सी हियर, इथे जर सपोज आता मी सरळ सरळ याला बेसेस दाखवून देतो. ए याला सी लिहितोय मी, जी टी जी वेल अगेन जी. ठीक आहे, तर ही झाली एक स्ट्रँड. तर याच कॉम्प्लिमेंटरीचा मिनिंग काय होतो, ए समोर कोण येणार, आता ए समोर टी येणार, असं यांचं पेअरिंग होणार. कारण ही एक स्ट्रँड, याचा न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स, याचा न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स. जी सोबत ट्रिपल बॉन्डनी कोण येणार, ट्रिपल बॉन्ड, याच्यासोबत जीच येणार. ठीक आहे, जी सोबत ट्रिपल बॉन्ड येऊन सी तयार होणार. टी सोबत ऑब्विसली कोण येणार, ए येणार. जी सी देन अगेन्स्ट जी अँड सी, उलट झालं. वेल दिस विल बी सी. तर ही अशी कंप्लीट यांच्यामध्ये बेस पेअरिंग असणार आहे. त्या बेस पेअरिंगला म्हणतो आपण कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग. समजते सर्वांना? वेल, तेच जर इकडे दाखवायचं झालं आपल्याला, इकडे आपण कसं दाखवणार, हे यांचे टर्म असतात. याला मेजर हेलिक्स, मायनर हेलिक्स असे स्ट्रक्चर आहे त्यांच्यामध्ये. ठीक आहे, याशी यांच्यामध्ये बेसची पेअरिंग असणार आहे. हा, थोडं मोर प्रिसाइजली करेक्ट जर काढायचं ठरलं आपल्याला, तर आपण काय घेऊ शकतो, एक आपण असा लेंदी घेऊ, एक छोटा घेऊ. यालाही लेंदी घ्या, याला छोटा घ्या. हा लेंदी जर घेतला तर हा छोटा होईल. मिनिंग कळेल तुम्हाला काय तर. ठीक आहे ना, हा छोटा घेऊ. असं आपण का काढलं. आता यांच्यामध्ये हा जो तुम्हाला लेंदी स्ट्रक्चर दिसतंय, म्हणजे याला समजा की हा बेस कुठला असणार आहे, हा प्युरिन बेस असणार आहे. कारण हे डबल रिंग स्ट्रक्चर आहे, हा प्युरिन बेस. ठीक आहे, आणि हा जो छोटा दिसतोय तुम्हाला, छोटी जी लाईन आपण टाकली आहे, तर त्याला म्हणा तुम्ही हा कोणता बेस असेल, तर दिस बेस विल बी युअर पायरिमिडिन बेस. इट इज युअर पायरिमिडिन बेस. क्लिअर दिस? ओके, राईट. मग आता प्युरिन पायरिमिडिन हे एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी आहेत. आता उदाहरण जर घ्यायचं झालं, समजा याच्यावरती एका स्ट्रँडचा सिक्वेन्स तुम्हाला माहिती आहे. एक स्ट्रँड इथे परत काढतो, लिनियर स्ट्रक्चर. इथे मी हायपोथेटिकल सिक्वेन्स घेतो, ए जी जी सी टी ए सी ए जी, असा एक मी सिक्वेन्स घेतला. कॉम्प्लिमेंटरीचा मिनिंग काय होतो ते परत एक वेळा समजून घेऊ. याची पोलॅरिटी टाकू आपण 5' to 3'. ठीक आहे, आता या एका स्टँडवरचा सिक्वेन्स तुम्हाला माहिती आहे. मग दुसऱ्या स्टँडवरचा सिक्वेन्स तुम्हाला कळू शकेल का? तुम्हाला सांगितलं नाही आणि तुम्हाला सांगितलं सांगा दुसऱ्या स्टँडवरती सिक्वेन्स काय, तर आपण सहज सांगू शकतो. समजा याची डायरेक्शन उलटी आहे, तर याची इकडे उलटी. ही एक स्टँड मी इथे काढली, पॅरलल स्टँड. कशा आहेत त्या दोन्ही? अँटी पॅरलल स्टँड. तर आपल्याला माहिती आहे देयर इज अ रूल ऑफ कॉम्प्लिमेंटरिटी, ए विल पेअर विथ टी. तर आपण सरळ सरळ ए सोबत इथे कोण देणार, टी देणार. ठीक आहे, जी सोबत इथे सी देणार. अगेन याच्यासोबत आपण सी देणार. सी समोर ट्रिपल बॉन्डनी जी. ठीक आहे, टी समोर डबल बॉन्डनी ए, डबल हायड्रोजन बॉन्डनी एच येणार. ए सोबत डबल हायड्रोजन बॉन्ड टी. म्हणजेच आपल्याला एका स्ट्रँडचा जर सिक्वेन्स माहिती असेल तर दुसऱ्या स्ट्रँडचा सिक्वेन्स सुद्धा आपण काढू शकतो. त्याला म्हणतो आपण रूल ऑफ कॉम्प्लिमेंटरिटी. क्लिअर दिस? means if you know the sequence of one strand, then the sequence on the another strand can be easily find out. I mean, ठीक आहे ना. मग हे झालं कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग. नंतर इट शोज पोलॅरिटी, वन एंड इज 5', अदर एंड इज 3'. इथे दिसतंय तुम्हाला स्ट्रँड्स आर अँटी पॅरलल. वेल, अँड डीएन इज डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर. ठीक आहे, आता हे स्ट्रक्चर पुन्हा एकदा आपण समोर काढू. ही कोणती कॉइलिंग झाली आहे? आपण जो डीएनए स्टडी करतोय, ऍक्च्युली वी स्टडी बी डीएनए, बी टाइप ऑफ डीएनए. एक 4 टाईपचे डीएनए आपल्याकडे प्रेझेंट असतील. टाइप्स ऑफ डीएनए इथे मी बाजूला लिहितोय, आपल्याला एनसीईआरटी मध्ये विचारत नाही तरी सुद्धा. ए डीएनए, बी डीएनए, सी डीएनए, डीचा आपल्याला गरज नाही, तो सुद्धा असतो, आणि झेड डीएनए. ठीक आहे, याच्यापैकी तुम्ही लक्षात काय ठेवा, तर याच्यामध्ये आपण जो स्टडी करतो दॅट डीएनए इज बी डीएनए, ज्याच्यामध्ये एका टर्न मध्ये 10 बेस पेअर्स असतात. ही जी एक टर्न दिसते तुम्हाला, ह्या एका टर्न मध्ये देयर विल बी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशी 10 बेस पेअर्स यामध्ये तुम्हाला मिळणार, एका टर्न मध्ये मिळणार. ठीक आहे, या एका टर्न मध्ये किती बेस पेअर मिळाले तुम्हाला? 10 बेस पेअर मिळाले. तर हा जो टाईप झालाय, तर हा कुठल्या टाईपचा आपण बघतोय? बी डीएनए बघतोय. आज सी डीएनए यांच्यामध्ये किती असतात? 9.33 बेस पेअर प्रेझेंट असतील. झेड डीएनए याच्यामध्ये 12 बेस पेअर असणार आहेत. आणि ए डीएनए मध्ये एका हेलिक्स मध्ये किती? इन वन हेलिक्स. ठीक आहे, इन वन हेलिक्स म्हणजे हे टर्न जो दिसतोय ना, इतका जो पार्ट
फ्रॉम दिस टू दिस इतक्या पार्ट मध्ये तुम्हाला किती बेस पेअर दिसतात तर इतक्या बेस पेअर दिसतात। ईडीएनए मध्ये 11 बेस पेअर आहेत, बीडीएनए मध्ये 10 बेस पेअर, सीडीएनए मध्ये 9.33 बेस पेअर, जेडीएनए मध्ये 12 बेस पेअर। अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवा की हे जे बाकीचे डीएनए आहेत दे शो राईट हँडेड कॉइलिंग, राईट हँडेड कॉइलिंग, ओके। आणि जो झेड डीएनए आहे, झेड डीएनए दिस इज द ओनली डीएनए दॅट शो लेफ्ट हँडेड कॉइलिंग, म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन यांचं कॉइलिंग होणार, लेफ्ट हँडेड कॉइलिंग। या 2-3 गोष्टी याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारख्या आहेत। वेल, इकडे या परत आता आपण काय बोलतोय, अँटी पॅरलल आहे, त्यांची पोलॅरिटी आहे, त्याला आपण दाखवूनच देऊ, ठीक आहे, ठीक आहे, ओके। वेल, आता हे एक सिंगल टर्न झाला यांचा। ह्या टर्न मध्ये किती बेस पेअर दिसतात तुम्हाला, देयर आर 10 बेस पेअर्स, 10 BP मीन्स बेस पेअर्स कम्प्लीट। हे जे इंडिव्हिज्युअल तुम्हाला दिसत आहेत इथे इंडिव्हिज्युअल, तर या आणि या दोन मधलं डिस्टन्स, दोन बेस पेअर मधलं डिस्टन्स किती असेल, तर दोन बेस पेअर मधलं डिस्टन्स जे असणार आहे तुमचं, तर इट इज 0.34 नॅनोमीटर। नॅनोमीटर म्हणजे 1 बिलियन्थ ऑफ मीटर, 10⁹ काय म्हणू आपण नॅनोमीटर इज इक्वल टू 1 मीटर। वेल, 10 बेस पेअर्स आहेत, दोन बेस पेअर मधलं डिस्टन्स किती आहे 0.34 नॅनोमीटर। मग सरळ सरळ 10 बेस पेअर इंटू 0.34 नॅनोमीटर इतकं जर आपण काढलं तर टोटल डिस्टन्स यू विल गेट 3.4 नॅनोमीटर। किती देणार तुम्ही याला 3.4 नॅनोमीटर। म्हणजे हे जे कम्प्लीट डिस्टन्स तुम्हाला दिसतंय दिस वन, हे 10 बेस पेअर मधलं जे पूर्ण डिस्टन्स दिसतंय एका टर्न मधलं, तर दॅट डिस्टन्स इज 3.4 मीटर। आता हे पूर्ण याच्यामध्ये अँगल दिसतोय कारण हे हेलिकल स्ट्रक्चर आहे, तर याच्यामध्ये जो तुम्हाला पिच दिसतोय त्याला पिच अँगल म्हणायचंय। तर हा जो अँगल असेल दिस अँगल इज पिच अँगल, आणि हा पिच अँगल किती असणार आहे तर इट इज 36 डिग्री। किती आहे 36। मग आपल्याकडे किती पिच आहेत असे 10 पिच आहे का, कारण 10 बेस पेअर आहेत, मग 10 इंटू 36 डिग्री इट बिकम्स युअर 360 डिग्री। इतका एक कम्प्लीट याचा टर्न असणार आहे। वेल, डायमेन्शन वाईज बघायचं झालं तर ही काय झाली याची, याला म्हणू शकतो आपण याची विड्थ झाली की इतकी याची रुंदी झाली, विड्थ। दिस इज द विड्थ ऑफ दिस डीएनए। तर ही विड्थ जी आहे दिस विड्थ इज 2 नॅनोमीटर। वेल, अजून एक गोष्ट लिहून घेऊ आपण, किती नॅनोमीटर म्हणजे काय, 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10 एंगस्ट्रॉम। 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10 एंगस्ट्रॉम। मग आता सरळ सरळ हे 3.4 नॅनोमीटर म्हणा, और लिहितो मी त्याला और याला करू आपण 34 एंगस्ट्रॉम, दिस इज द युनिट, ठीक आहे ना। याला 2 नॅनोमीटर म्हणा, और इट इज 20 एंगस्ट्रॉम इन डायमीटर। याची विड्थ, डायमीटर म्हटल्यापेक्षा विड्थ म्हणू, विड्थ किती आहे 20 एंगस्ट्रॉम किंवा 2 नॅनोमीटर का, कारण 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10 एंगस्ट्रॉम। क्लियर आहे। मग पिच अँगल समजला तुम्हाला, 10 बेस पेअर प्रत्येकामध्ये प्रेझेंट असतात इथे प्रत्येक टर्न मध्ये, आणि यांच्यामध्ये बेस आहेत, तर ऑलरेडी आपण सांगितलं की ए विल पेअर विथ टी, जी विल पेअर विथ सी, राईट। आता ह्या दोन स्टँड मधली आपण सांगितली विड्थ 2 नॅनोमीटर ही कॉन्स्टंट आहे, दिस विड्थ इज कॉन्स्टंट, ऑलमोस्ट कॉन्स्टंट असं म्हणू आपण। आता हे कॉन्स्टंट असल्यामागचं कारण काय, वाय द विड्थ ऑफ डबल स्टँडर्ड डीएनए इज कॉन्स्टंट, रिझन बिईंग आपण सांगितलंय एक हेलिक्स काढतोय मी इथे, हा हेलिक्स यू इतका, तर याच्यामध्ये मी बेसेस लिहितो, परत इथे बेस इथे लिहिलाय, इथे लिहिलाय, इथे शॉर्ट घेऊ, इथे लॉंग शॉर्ट, समजून घ्या। हे हेलिक्स काढला आणि याच्यामध्ये बेस लिहिले। आता हे लॉंग स्ट्रक्चर का लिहिलं, कारण असं लिहितोय मी, हे डबल रिंग स्ट्रक्चर आणि हे सिंगल रिंग स्ट्रक्चर। अगेन दिस इज डबल रिंग स्ट्रक्चर, दिस इज सिंगल रिंग स्ट्रक्चर। कलर चेंज करू आपण, चला। वेल, हे सिंगल रिंग स्ट्रक्चर, सिंगल रिंग, हे सिंगल रिंग, आणि इथे सुद्धा सिंगल रिंग। डबल रिंगचं स्ट्रक्चर जर तुम्ही बघितलं तर डबल रिंग स्ट्रक्चर कसं हे इथे दिसतंय तुम्हाला, दिस इज डबल रिंग स्ट्रक्चर, दिस इज अगेन युअर डबल रिंग स्ट्रक्चर, अँड दिस इज अगेन डबल रिंग स्ट्रक्चर। हे बघा, यांच्यामधली विड्थ कॉन्स्टंट का असणार आहे, एकाकडे समजा ऍडेनिन हे स्ट्रक्चर कसं आहे, ऍडेनिनचं स्ट्रक्चर आहे डबल रिंगचं आहे, याला कोण पेअर होणार, याला थायमिनच पेअर होणार।
आणि थायमिन हे कसं आहे पेरिमिडिन बेस, ती याचं सिंगल रिंग स्ट्रक्चर असणार आहे. म्हणजे समजा असं कन्सिडर करा की ही एक इतकी विड्थ तयार झाली. असं आपण ग्राह्य धरू की आता टी इथे दिसतोय तुम्हाला, वेल टी इथे दिसतोय म्हणजे एक सिंगल रिंग स्ट्रक्चर मला काढावं लागेल. दिस इज युअर टी. टी ला पेअर कोण होईल, ए होईल, आणि एचं स्ट्रक्चर कसं आहे, अगेन इट इज डबल रिंग स्ट्रक्चर. म्हणजेच इकडे एक प्युरिन आणि पायरिमिडिन हे कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग शो करतात, तर एक डबल रिंगचं स्ट्रक्चर सिंगल रिंग समोर येत आहे. तर इथे जर सिंगल रिंग आली तर याच्या समोर डबल रिंगच येणार. म्हणजे याची विड्थ आणि हे दोघांची विड्थ ही कॉन्स्टंट आहे, म्हणून यांची ही जी विड्थ असणार आहे ही कॉन्स्टंट मेंटेन राहणार. म्हणजे 2 नॅनोमीटर ही जी विड्थ आहे इट इज बिकॉज ऑफ काय म्हणू आपण त्याला, बेस पेअरिंग बिटवीन ॲडेनिन डबल रिंग स्ट्रक्चर अँड सिंगल रिंग स्ट्रक्चर. क्लिअर दिस. तर यांची विड्थ ही नेहमीच कॉन्स्टंट राहणार. वन मोर थिंग, यांच्या स्ट्रक्चर मध्ये तुम्ही जर बघितलं तर इथे असं कन्सिडर करा, हे सगळे बॉन्ड दिसत आहेत तुम्हाला. मी इथे लिहितोय ए पेअर्स विथ टी, इथे लिहितोय जी पेअर्स विथ सी, असं लिहिलंय. मग हे ऍडिशनल स्टॅबिलिटी डीएनए ला कशामुळे येते? एक तर हे यांचं काय झालं, स्टॅकिंग झालं एकमेकावरती. जशी आपण नाणी एकमेकावर ठेवतो, किंवा एक काय म्हणू आपण त्याला, स्टेअर केस म्हणजे तुमची जिना जो असतो, पायऱ्या असतात, पायऱ्यासारखं एक स्ट्रक्चर झालं. हे कारण आहे की डीएनए ला एक स्टॅबिलिटी मिळते. आणि दुसरी गोष्ट की यांच्यामध्ये जे बेस पेअरिंग होतं त्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड्स प्रेझेंट असतात. म्हणजे 2 गोष्टींमुळे याला ऍडिशनल स्टॅबिलिटी मिळणार. एक हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन टू स्ट्रँड्स, अँड सेकंड इज त्यांची कशी स्टॅक्ड अरेंजमेंट. स्टॅक म्हणजे एकमेकावर असं पायऱ्यांसारखं रचले जाणे, स्टॅक्ड अरेंजमेंट. दीज 2 आर द फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर स्टॅबिलिटी ऑफ डीएनए. अजून जर एक गोष्ट बघायची झाली तर डीएनए हा जास्त स्टेबल का असेल, यांच्यामध्ये युरासिलच्या जागी थायमिन प्रेझेंट आहे, आणि थायमिन सुद्धा यांना ऍडिशनल स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करतो. थायमिन इज प्रेझेंट फॉर प्रोव्हाइडिंग स्टॅबिलिटी, थायमिन प्रेझेंट. ठीक आहे. अजून एक गोष्ट सांगायची जर झाली तर आपण सांगितलं की आरएनए मध्ये सेकंड पोझिशनला OH असतो, की त्याच्यामुळे आरएनए हा रिएक्टिव्ह बनतो, आणि तो OH यांच्यामध्ये ऍबसेंट आहे, म्हणजे ऑक्सिजन नाहीये. तर ते एक कारण होणार की डीएनए विल बी मोर स्टेबल दॅन आरएनए. म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला समजलं की आरएनए मध्ये जो बेस असणार आहे, आरएनए मध्ये कोण प्रेझेंट असणार, युरासिल, आणि तोच डीएनए मध्ये कोण प्रेझेंट असणार, त्याच्या ऐवजी थायमिन विल बी प्रेझेंट इन द डीएनए, आणि थायमिनमुळे यांना ऍडिशनल स्टॅबिलिटी मिळते. क्लिअर. काय काय कळालं आपल्याला, की सगळ्यात पहिले डीएनए इज अ डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर, इट शोज राईट हँडेड कॉइलिंग. वेल, नंतर त्यांची डायमेन्शन जर बघितल्या तर डिस्टन्स बिटवीन 2 स्ट्रँड्स इज 2 नॅनोमीटर और 20 एंगस्ट्रॉम. नंतर त्यांच्यामधला पिच इट इज 36 डिग्री, आणि पिच अँगल म्हणू आपण, तर टोटल एका हेलिक्सचा अँगल झाला 360. नंतर 2 बेस पेअर मधलं अंतर आपण सांगितलं की 3.34 नॅनोमीटर और 3.4 एंगस्ट्रॉम म्हणा, आणि टोटल जे डिस्टन्स झालं ते 3.4 नॅनोमीटर और 34 एंगस्ट्रॉम झालंय. ठीक आहे. नंतर याच्यामध्ये मेजर आणि मायनर हेलिक्स तयार होतोय. ठीक आहे. कारण हे राईट हँडेड कॉइलिंगनी जाणार, तर एक तुम्हाला छोटा दिसणार रिजन, एक मोठा दिसणार, तर याला तुम्ही मायनर हेलिक्स म्हणू शकता. ओके. आणि तुम्ही याला म्हणू शकता मेजर अँड मायनर हेलिक्स. ठीक आहे. बोथ द स्टँड्स आर अँटी पॅरलल, दे शो पोलॅरिटी म्हणजेच काय, 3 डॅश 5 डॅश 3 डॅश 5 डॅश. आता 3 डॅश आणि 5 डॅश काय आले हे आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलंय. कारण चेन कशीही सुरू झाली तर त्याचा एंड हा 3 डॅशेस येणार, आणि एक एंड हा 5 डॅशेस असणार, म्हणून इट शोज पोलॅरिटी 3 डॅश 5 डॅश एंड. स्टॅबिलिटी का असते ते आपण बघितलं. आपण जो डीएनए स्टडी करतो दॅट इज बी टाइप ऑफ डीएनए, राईट हँडेड कॉइलिंग आहे. वेल देन विड्थ कॉन्स्टंट का आहे तेही आपण बघितलं. परत एक वेळा या 2 स्ट्रँडची विड्थ ही कॉन्स्टंट का असणार, म्हणजे ही जी यांच्यामधलं हे 2 नॅनोमीटर डिस्टन्स कॉन्स्टंट का असणार आहे, कारण एकाकडे जर डबल रिंगचा प्युरिन बेस आला तर त्याच्या समोर पेअरिंग कोणाची होणार, सिंगल रिंगचा पायरिमिडिनच होणार. म्हणजेच हा 2 आणि इकडे 1 असं म्हणू आपण. जर इथे 1 आला तर इकडचे 2, म्हणजे यांची विड्थ ही कशी असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. मग हे सगळे जेव्हा स्ट्रक्चर इल्युसिडेट झालं, वॉटसन आणि क्रिकने डबल हेलिकल मॉडेल दिलं, त्याच्यानंतर लगेचच क्रिकने सेंट्रल डॉग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस दिला, आणि त्या सेंट्रल डॉग्मा मध्ये त्यांनी सांगितलं की सेंट्रल डॉग्मा
त्या सेंट्रल डॉग्मामध्ये त्यांनी काय सांगितलं की डीएनए जो आहे तर इट वुड इन्फॉर्मेशन फ्रॉम द डीएनए विल बी कॅरीड टू mRNA आणि त्या प्रोसेसला त्यांनी नाव दिलं होतं ट्रान्सक्रिप्शन. वेल, आणि mRNA ची इन्फॉर्मेशन आता अमिनो ऍसिड सोबत जाणार आणि अमिनो ऍसिडच्या चेनलाच तुम्ही म्हणता प्रोटीन तयार होणार, म्हणजेच mRNA ची लँग्वेज प्रोटीन मध्ये ट्रान्सलेट झाली, तर या प्रोसेसला यू विल कॉल इट ॲज ट्रान्सलेशन. दिस इज कॉल्ड एज सेंट्रल डॉग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस. हू हॅज गिवन दिस? क्रिक हॅज गिवन दिस. वेल, so this is how, these are the salient features of your DNA double strand. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण याच्यानंतरचा जो कुठला समोरचा जो पार्ट आहे त्याला कव्हर करूया. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.